बेल्ले गावाची सार्वत्रिक निवडणूक आता आपण लढतोय आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल आम्ही महाविकास आघाडी पुरस्कृत श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आणि सर्व घटकातील सर्व समाजातील तरुणांना घेऊन हे पॅनल लढतंय। तुम्ही जर पॅनलच्या उमेदवारांची जर नावं आणि त्यांचं वय बघितलं, शिक्षण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अतिशय तरुण, समाजामध्ये नेहमी कार्यरत असणारे आणि ज्यांना सामाजिक कार्याची जाण आहे अशा विविध घटकातील सर्वांना संधी श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आपण दिली आणि त्यासोबतच जे कोणी मार्गदर्शक या पॅनलसाठी आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामनेते रामदादा बोरसटे असतील, अशोक नाना घोडके असतील, सर्व माजी सरपंच असतील, त्यामध्ये महेश बांगर, पाराजीबाबा बोरसटे, विश्वनाथ डावकर, जाफर शेठ पठाण, ह्या सगळ्या लोकांच्या नेतृत्वामध्ये आणि आत्ताचे विद्यमान सरपंच गोटेभाऊ वाघ यांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सावकार शेठ असतील, हे सर्वजण श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आमचं एकमेव नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुमचं पॅनल जनतेसमोर येते? याच्यात फक्त आमचा एकमेव हेतू आहे की सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचणं। या पाठीमागं यंत्रणा ही थोडीशी वेगळी होती, परंतु आता केंद्र शासनावरती जे बदल झाले, ग्रामपंचायतीला जे अधिकार वाढत चालले, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, यातनं येणारा विविध प्रकारचा निधी आणि या विभागामधले खासदार, आपले लोकप्रिय आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत ग्रामपंचायतीमध्ये आम्ही काही व्हिजन घेऊन चाललो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बेल्ले गावाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर गावाच्या दोन्ही बाजूनी ओढा असल्यामुळे गावाचा जो भौगोलिक विस्तार आहे तो थोडासा खुंटलेला आहे आणि त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आज नागरीकरण झपाट्याने होते, येणाऱ्या 15 वर्षांमध्ये बेल्ले शहर हे झपाट्याने वाढणार आहे आणि तिथली वाढणारी लोकसंख्या, त्याचं नागरीकरण, याचा सगळ्याचा विचार करून आम्ही बेल्ले शहर विकास आराखडा हा घेऊन जनतेसमोर जातोय। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे आज बेल्ले गावामधली, कचरा व्यवस्थापन असेल, त्या कचरा व्यवस्थापनामध्ये आम्ही बेल्ले गावातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत, विविध स्तरावरती काम करतात, आजी माजी प्रशासकीय अधिकारी, त्यांच्याकडनं आम्ही विविध योजना या कचरा व्यवस्थापनासाठी आखल्यात, ज्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि त्याच्यावरती सेंद्रिय खताची निर्मिती हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू असेल। जे काही सांडपाणी आज गावातनं बाहेर पडतंय, या सांडपाण्यावरती सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट हा भविष्यामध्ये आपण नियोजित बेल्ले गावाच्या या सगळ्या विकास टप्प्यामध्ये अपेक्षित ठेवतो। रस्त्यांच्या बाबत बोलायचं झालं तर बऱ्याचशा रस्त्यांची कामं प्रगतीपथावरती आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते आता होणं अपेक्षित आहे त्याचा पण पाठपुरावा आपण याच्यामध्ये करतोय आणि सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांना सोबत घेऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विकास म्हणजे आत्तापर्यंत स्ट्रीट लाईट, बाकीच्या गोष्टी इथपर्यंत मर्यादित राहून चालणार नाही, कारण हे जे झपाट्याने वाढतं नागरीकरण आहे त्या दृष्टीने पायाभूत सुविधांसोबतच इतरही ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्याच्याकडे आम्ही प्रामुख्याने बघतो आणि कुणावरती वैयक्तिक टीका टिप्पणी न करता सर्वसामान्य माणसांना कायम उपलब्ध असेल अशा स्वरूपाचं सरपंच पदाचे आमचे उमेदवार आणि जे आज गावामध्ये नेहमी समाजकार्यामध्ये अग्रेसर असतात, सन्माननीय जानकुशेठ डावकर, त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई डावकर ह्या आमच्या सरपंच पदाच्या प्रमुख उमेदवार आहेत। याचं कारण हेच आहे की सर्वसामान्यांना त्या खुर्चीपर्यंत सहज पोहोचता यावं आणि ज्या काही दुर्बल घटकांपर्यंत विकास हा पोचण्या वाचून वंचित राहतो त्यांना सहज न्याय देता यावा, या पद्धतीने आम्ही श्री बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल या निवडणुकीला सामोरे जातो। विरोधकांकडनं असा आरोप केला जातोय की गोट्याभाऊंच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये गावचा विकास झाला नाही, कसं पाहता तुम्ही? निवडणुकीची रणधुमाळी आली की आरोप हे नक्कीच होतात, परंतु तुम्ही जर बघितलं तर जेमतेम 2 वर्षाचा कार्यकाल गोट्याभाऊंना मिळाला आणि त्या 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी तर म्हणतो की बेल्ले गावाचं एक सौभाग्य आहे की एक तरुण सरपंच बेल्ले गावाला मिळाला आणि त्या तरुण सरपंचाने एक तरुणांची टीम उभी करून येणाऱ्या विविध अडचणींवरती मात करून एक बाजू फक्त आता प्रकर्षाने दाखवली जाते की गोट्याभाऊंच्या कारकिर्दीमध्ये काय काय घडलं, पण त्यांना कारकीर्द जी पुढं न्यायची होती त्यासाठी अडचणी किती निर्माण करण्यात आल्या, कृत्रिम स्वरूपाच्या अडचणी, त्यातनं मार्ग काढत सुद्धा आज गावामध्ये असा भव्य दिव्य स्वरूपाचा विकास आराखडा, त्यानंतर त्यातली प्रगतीपथावर असणारी कामं, आज तुम्ही रस्ता बघितला बेल्ले जेजुरी हायवे, त्या रस्त्यावरती आज खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि आजही सरपंच पदावरती नसताना गोट्याभाऊ स्वतः तिथं जातीने हजर राहून त्या कामाची गुणवत्ता असेल, तिथल्या असणाऱ्या बारीक बारीक अडचणी असेल, त्या स्वतः लक्ष देऊन त्यावरती ते सगळं बारकाईने लक्ष ठेवतात। जी लोक फक्त बोलतात, जी लोक फक्त ह्या गोष्टींना चर्चेमध्ये ठेवतात, त्यांना कदाचित कृतीशी काही फारसं महत्त्व नसेल। त्यामुळे मी बघतोय की रोज आम्ही बऱ्याचदा त्या रस्त्यावर जाता येता बघतो की आज त्या रस्त्याचं जे काही काम चाललंय त्याच्यावरती बारकाईने लक्ष जर कुणाचं असेल तर गोट्याभाऊ असेल
फार बारकाईने त्या रस्त्यावरती लक्ष आहे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये तुम्ही कुंभरवाडी परिसरातली समाज मंदिराचं काम बघा, किंवा तिथं पाण्याच्या व्यवस्थेचं काम असेल, पेव्हिंग ब्लॉकचं काम असेल, बेल्ल्यातल्या अंतर्गत जे काही कॉन्क्रिटीकरणचे रस्ते असतील, आणि मला तरी वाटतं की काही कामं ही गोट्याभाऊ स्वतः सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांना सोबत घेऊन अशोकनाथांच्या मार्गदर्शनामध्ये असेल, सावकर शेठ असतील, सर्व आजी माजी सरपंच असतील, आणि गोट्याभाऊंच्या काम करण्याची शैली, जरी ते सरपंच पदावरती तरुण होते तरी त्यांनी सर्व माजी सरपंच, मग पाराजी बाबा असतील, विश्वनाथ शेठ डावकर असतील, किंवा जाफर शेठ पठाण असतील, यांना नेहमी सोबत घेऊन, आणि विशेष म्हणजे या गावचे सुपुत्र आनंद भंडारी साहेब जे प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्य पातळीवरती राज्याचं नेतृत्व करतात, त्यांचं नेहमी मार्गदर्शन गोट्याभाऊंना लाभत आलं. आणि कसं आहे की तुम्ही आज बियाणं लावलं तर तुम्हाला लगेचच फळं समोर दिसत नाही. तर खूप चांगली विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाते. आणि माझी तरुणांना विनंती आहे की तुम्ही बारकाईने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघा, आणि बेल्ले गावाचं भविष्य हे पुढच्या 15 वर्षामध्ये कुठं असेल याचा विचार करून तुम्ही आत्ता जे बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल जी निवडणुकीला सामोरं जाते त्याच्यामध्ये असणाऱ्या विकासाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्या. टीकाटिप्पणी होत राहणारे वैयक्तिक पातळीवरती टीका होईल, कुणी कुणावरती श्रेयवादाचा आरोप करेल, कुणी कुणावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आरोप करेल. पण विशेषतः मतदारांना माझी विनंती आहे की ह्या आरोपांकडं, ह्या चिखलफेकीकडे जास्त लक्ष न देता मतदारांसमोर जो कोणी व्हिजन घेऊन येतोय, कुठलाही उमेदवार असेल, जो चांगलं व्हिजन घेऊन येईल, ज्याच्याकडं काम करण्याची चांगली प्रवृत्ती असेल आणि सर्व घटकांमध्ये मिसळणारा जो माणूस असेल, त्या प्रकारच्या माणसाच्या पाठीमागे आवर्जून उभं राहा. बाकीच्या भूलतापांना बळी पडू नका. आरोप वॉर्डमध्ये अजून प्राथमिक गरजा ज्या आहेत, रस्ते आणि पाणी, त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. निश्चितच या गोष्टीमध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य असू शकतं, कारण बेल्ल्यासारखं भौगोलिकदृष्ट्या तुम्ही जर आज विचार केला तर यादववाडीपासून तर आण्याच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेलं बेल्ले गाव, आणि ह्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सर्वच ठिकाणी एकसारख्या सोयी सुविधा एकाच वेळी पोहोचणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, आणि त्याच्यावरतीच काम करणं हे गरजेचं आहे. काही ठिकाणी काही गोष्टींमध्ये आपल्याला पूर्तता करावी लागेल, आणि ज्या पूर्वीच्या काही परिस्थिती होती, आपण आज असा विचार करतोय की ह्या 2-3 वर्षातच फक्त बेल्ले गावाच्या कुठल्या गोष्टींना सुरुवात झाली, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या पूर्वांपार, त्यामध्ये काही गोष्टी घडत आल्या, काही गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तर त्याला आपण कुणाला, एका व्यक्तीला आपण दोषी ठरवू शकत नाही. ह्या गावाची आजची परिस्थिती जर बघितली तर माझं सर्व राजकीय पुढाऱ्यांना मनापासून आवाहन आहे की या निवडणुकीमध्ये तरी एकमेकांचा जो काही वैयक्तिक रोष असेल तो बाजूला ठेवून गावासाठी, आमच्यासारख्या तरुणांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी जर काही तुम्हाला भर घालण्यासारखं काम करता येत असेल ना, तर त्या मुद्द्यावरती प्रत्येक पॅनलने निवडणूक लढवावी. तुषार भाऊ, तुम्ही एक युवक आहात. बेले हे एक संवेदनशील गाव आहे, आणि हे तरुण बेल्यामधले जे आहेत ते वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागले गेलेले दिसतात, आणि एक कुठेतरी अशांतता त्या तरुणांमध्ये जाणवते. कशा पद्धतीने तुमचा पॅनल या तरुणांसाठी काम करणार आहे? फार चांगला प्रश्न विचारला. खरं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो या प्रश्नासाठी. तुम्ही जर आज आमच्या पॅनलची जर रचना बघितली, ज्याच्यामध्ये स्वतः गोट्याभाऊ असतील किंवा उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील, तर खूप चांगल्या प्रकारचे सुशिक्षित तरुण, त्यासोबतच सर्व समाज घटकातील आणि सर्व पक्षांशी संबंधित असणारे तरुण. आमचं पॅनल कुठल्याही अशा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असणाऱ्या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचेही कार्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते आहेत, शिवसेना पक्षाचेही कार्यकर्ते आहेत, ज्यांना गावाविषयी तळमळ आहे, ज्यांना गावाविषयी आत्मीयता आहे. आणि हे खूप वर्ष गावांनी भोगलं आहे की याच्यामध्ये राजकीय मतभेद असतील किंवा कोणाची वैयक्तिक ईर्ष्या असेल, त्याच्यामुळे जो गावाचा विकास खुंटला आहे. आता लोकांना ते अपेक्षित नाही आहे. आता लोकांना कुठंतरी ह्या गोष्टींना फाटा देऊन मी किती मोठा आहे, माझी घराणं किती मोठं आहे, ह्या गोष्टींमध्ये आता लोकांना इंटरेस्ट नाही राहिला. सर्वसामान्य घटकासाठी काम करणारा जो कोणी उमेदवार असतील तर लोकांनी ठरवलं की ह्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायचं, आणि अशाच लोकांना भविष्यामध्ये संधी ही ग्रामस्थांमार्फत नक्की दिली जाईल.